Good morning, students. Today we are starting our lesson number 7, that is circles of subject Mathematics Standard 5. So, in this video we are learning about a different concept or different parts of the circle. सर्कल बद्दलची बरीचशी माहिती आपण इथे घेणार आहोत किंवा आपण एखादा सर्कल ड्रॉ कसा करू शकतो ते आपण बघणार आहोत. We are already learned in a standard from standard 3rd or standard 4th a basic concept about the circle. So now we are just revising it and we are giving more information about this circle. Circle बद्दल आपण अजून खूप सारी माहिती याच्यामध्ये बघणार आहोत. Then how to draw the circle, that we have to learn in this video. So I am starting from basic concept or what are the different parts of a circle. So first important part of a circle is रेडियस. रेडियस जर आपल्याला रेडियस माहिती असेल तर आपण काय करू शकतो, सर्कल ड्रॉ करू शकतो दिलेल्या रेडियसचं. सो नाउ वी लर्न व्हॉट इज एक्झॅक्टली मिनिंग ऑफ रेडियस. रेडियस म्हणजे काय बघूया आपण. लुक ॲट दिस इज अ सर्कल. एक सर्कल ड्रॉ केलंय आणि त्याच्या सेंटरचं नेम काय आहे, पी दिलंय. अ सर्कल विथ सेंटर पी. आणि काय केलंय, सर्कल वरती एक पॉइंट घेतलाय, त्याला नेम काय दिलंय, एम, आणि ते डिस्टन्स जॉईन केलंय. सो दिस इज रेडियस पी एम. दिस इज द रेडियस ऑफ द सर्कल पी, दॅट इज पी एम इज द रेडियस. सो बघा आपण इथे बघून काय म्हणू शकतो, दिस इज अ लाईन. लाईन जॉईन करते कोणाला, सेंटर ऑफ द सर्कलला अँड एनी पॉइंट ऑन द सर्कल. इट मे बी ऑन दिस. Again, if I am joining the line joining. Line join करते कोणत्या दोन पॉइंटला, सेंटर ऑफ द सर्कल अँड एनी पॉइंट ऑन द सर्कल. सर्कल वरती कोणताही एक पॉइंट आणि त्याच्यासोबत त्याचा सेंटर, या दोघांना जॉईन करणारी लाईन कॉल्ड ॲज अ रेडियस. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, व्हॉट वी आर कॉलिंग इट ॲज अ रेडियस. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रेडियस? The line joining the center of the circle. Yes, line joining to the center of the circle to any point on the circle. To any point on the circle is called a radius of the circle. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, radius. So in this diagram, what are the radius? In the diagram, P is the center of the circle. बघा या डायग्राम मध्ये काय, सेंटर कोण आहे, P, and M is any point and also N is any point on the सर्कल. आणि त्या दोघांना जॉईन करणाऱ्या लाईन्स कोणत्या, पी एम इज अ रेडियस ऑफ द सर्कल. पी एम इज रेडियस ऑफ द सर्कल. देन ऑल्सो पी एन. पी एन पण आपण काय म्हणू शकतो, रेडियस. अँड लेंथ ऑफ ऑल दिस रेडियस आर सेम लेंथ. रेडियस ऑफ सेम सर्कल आर ऑफ सेम लेंथ. एकाच सर्कलच्या सर्व रेडियस काय असतात, इक्वल असतात. म्हणजेच पी एम ची जेवढी लेंथ असणार आहे तेवढीच लेंथ कोणाची असणार आहे, पी एन. जर मी इथे अजून दुसरी रेडियस ड्रॉ केली कोणती तरी, क्यू, ती पण काय असणार आहे, इक्वल असणार आहे कोणाच्या, पी एमच्या. म्हणजे ऑल दी रेडियस ऑफ द सर्कल आर ऑफ इक्वल लेंथ. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ सर्कल. नाउ then we are looking a second part, that is chord. पहिला कॉन्सेप्ट कोणाबद्दल बघितला आपण, रेडियस म्हणजेच काय, सेंटर आणि सर्कलवरचा कोणताही पॉइंट जॉईन करणाऱ्या लाईनला काय बोलतात, रेडियस. आणि सर्व रेडियस एकाच सर्कलच्या काय असतात, सेम लेंथचे असतात. देन वी हॅव टू लुक अबाउट अ कॉर्ड. सो व्हॉट इज मीन बाय कॉर्ड? अ लाईन जॉईनिंग एनी टू पॉइंट ऑन द सर्कल. It is also a line. जशी रेडियस एक लाईन आहे, it is also a line, but it joining any 2 point on the circle. If I am taking here P and here I am taking another point on the circle, the line joining these two circles is called as a chord of the circle. A line joining any 2 points on the circle is called as a chord of the circle. So here which one is chord? Line MN is a chord of the circle. Also, which line PQ
Q is a chord, is also chord. So chord म्हणजेच काय असणार आहे, सर्कलच्या वरती, सर्कल वरती असणारे कोणतेही 2 पॉइंट जॉईन करणाऱ्या लाईनला काय बोलतात, chord. Now we are looking next concept about diameter. Now we are looking about the diameter. So what is meant by diameter? A chord passing through the center of the circle is called as a diameter. Chord असणार आहे म्हणजेच any 2 points on the circle. If I am taking here R and here I am taking T. This is the to any point on the circle. And but so line joining these 2 points but passing through the center of the circle. सर्कल वरचे कोणतेही 2 पॉइंट देऊ शकता तुम्ही, जस्ट लाईक हियर A and B. But when we are joining these 2 points, जेव्हा आपण या 2 पॉइंटना जॉईन करणार आहोत, the line must be passed through center of the circle. लाईन कुठून पास झाली पाहिजे, center of the circle. So a line passing through a chord passing through this is also chord. Diameter is the biggest chord of the circle. So chord that pass through a center of the circle is called as a diameter. So here what is the diameter? AB is a diameter of the circle. Also if I am joining this, जर मी R and T point ला join केला तर it is also RT is also diameter. So this is 3 main concept about the circle. That is, first is radius of the circle, then what is chord, a line joining any 2 points on the circle called chord, then a chord that pass through center of the circle is called as a diameter, and diameter is the biggest chord of the circle. And so in this way you can identify the different parts of the circle. Thank you. Here what are the radius? OB is the radius. OB is equal to OA is equal to radius. It is equal to radius. And we have 2 relation between diameter. AB is a diameter. So we have to find out a relation between them. So what is the relation? Look at this. OB plus OA is equal to AB. AB आपण कसं लिहू शकतो? AB is equal to OA plus OB. आणि OA आणि OB एकाच लेंथचे असतात. म्हणजे जर समजा if OA is 3 centimeter, then OB is also 3 centimeter. So AB is equal to 6. So what is the relation? We can say that diameter of AB is a diameter. So diameter of a circle is twice the length of its radius. Diameter of a circle काय असतो? सर्कलचा डायमीटर हा त्याच्या रेडियसच्या डबल असतो. द डायमीटर ऑफ अ सर्कल. जर तुम्हाला काय दिलेलं असेल, रेडियस दिलेली असेल आणि वी हॅव टू फाइंड आउट द डायमीटर, देन यू हॅव टू डबल इट. डायमीटर इज ट्वाइस द लेंथ ऑफ रेडियस. डायमीटर काय असतो? डबल असतो. कोणापेक्षा? त्याच्या रेडियसपेक्षा. नाउ this is a main important relation between the radius and diameter. That is, diameter is equal to double. म्हणजे आपण काय करणार? मल्टिप्लाय 2 multiply by radius. This is the formula to calculate the diameter of a circle. So if radius is 3 centimeter, then what is the diameter? Diameter is equal to 6 centimeter. So this is the basic relation about the diameter and radius. That is, diameter is twice of the radius. Now all the diameters, just like all the radius, जसे एकाच सर्कलच्या all radius equal lengthच्या असतात, तशाच एकाच सर्कलच्या all the diameters, if it is a PQ is also diameter, then it is
XY is also a diameter. All these diameters are of same length. All the diameters of circle are of the same length. This is also an important part about the circle. Now we are looking about another part, that is the interior and the exterior of a circle. Interior म्हणजे काय, सर्कलच्या आतला भाग, आणि एक्सटेरियर म्हणजेच काय, सर्कलच्या बाहेरचा भाग. सो हाऊ टू आयडेंटिफाय एनी पॉइंट ऑन द इंटेरियर पार्ट ऑफ द सर्कल अँड एक्सटेरियर पार्ट ऑफ द सर्कल. आता आपण बघणार आहोत कोणते पॉइंट इंटेरियर पार्ट ऑफ द सर्कल येतात. मीन्स वी कॅन इझिली आयडेंटिफाय. ह्या सर्कलच्या लाईनच्या आतमध्ये जो सर्व पार्ट, जे काही पार्ट असेल त्याला काय म्हणणार आपण, इंटेरियर पार्ट. So which point are there in interior part? Point P, Q, R and T are in the interior part. And all these part, that is, look at this point A, B, C, D are present on the exterior part of the circle. And this point, that is N, K, L and M are on the circle with center T. आणि हे सर्व जे पॉइंट आहेत ते कशावरती आहेत, सेंटर वरती. सो दिस इज द इंटेरियर अँड एक्सटेरियर पार्ट ऑफ द सर्कल. नाउ वी आर लर्निंग अबाउट व्हॉट इज मीन बाय द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. सर्कम्फरन्स म्हणजेच काय, त्याचा सर्कलची टोटल लेंथ. सर्कलची टोटल लेंथ कशी कॅल्क्युलेट करणार आपण. इफ सपोज I am taking this circle. It is a complete circle. So I am with the help of a string. आपण काय करायचं, एक दोरा घ्यायचा आहे. तर आपण ह्या पॉइंट पासून स्टार्ट केला आणि पूर्ण ह्या सर्कल भोवती आपली जी काही दोरी असणार आहे ती जॉईन केली. तर त्या पूर्ण स्ट्रिंगची जी काही लेंथ असणार आहे त्याला काय म्हणणार आपण, circumference of the circle. So what is mean by circumference? The length of the circular path. The length of circular path. Length of, if this is a circle, if I am drawing this circle, so total length of this circular path. If I am starting measuring this length from this, so with the help of tape we can measure. So this total length of the circular part of the circle is called as a circumference. सर्कलचा जो काही पूर्ण सर्क्युलर पाथ आहे त्याची पूर्ण टोटल लेंथ, त्यालाच काय म्हणणार आहोत आपण, circumference of the circle. Now next concept of a circle, that is an arc of a circle. सर्कलचे आर्क कशाला म्हणणार आहोत आपण. Look at these 2 points on the circle. I am taking point A and B. And because of these 2 points, this total path, हा जो काय आपला टोटल डार्क केलेला पाथ आहे सर्कलचा, it is divided into 2 parts. First part is this small part and this is a bigger part. So this bigger part, this part is called as a major arc. And this is called as a minor arc. So look at these 2 separate parts of the circle, and these parts is called as a arc of the circle. Any point on the circle, divide it into a different parts. बघा कोणतेही पॉइंट घेतले. जर आता आपण इथे घेतला मी P, S, Q, R, all these points. So because of this P and S, if I am taking this P and S, these are the 2 end points. P and S are end points. So if I am taking these 2 end points, then PS is a arc and another one is PRS. This total complete PRS is also a arc. It is also called as a arc. So what is given on the given circle, there are 2 points, yes, P and Q. These 2 points have divided the circle into 2 parts. ह्या 2
पॉइंटमुळे काय झालंय, सर्कलचा जो पार्ट आहे सर्क्युलर पार्ट तो दोन इक्वल पार्ट दोन पार्टमध्ये डिव्हाइड झालाय. अँड दीज टू पार्ट्स आर नेम एज अ आर्क ऑफ द सर्कल. सो देर आर टू आर्क्स, दॅट इज PQ, PSQ. What is the two arc? How to write it? Arc PSQ. Yes, PSQ. And second arc is PRQ. Second arc is arc PRQ. We can write a name of an arc by using a 3 letter. जर आपल्याला आर्कचं नेम द्यायचं असेल तर आपल्याला काय करायचंय, 3 लेटर द्यायचे. सो हाऊ टू स्टार्ट रायटिंग द आर्क? काय करायचं आपल्याला, 2 एंड पॉइंट घ्यायचे. सो लुक ॲट दिस क्वेश्चन. राईट द नेम्स ऑफ द आर्क विथ एंड पॉइंट्स S and M. त्यांनी काय सांगितलंय, तुम्हाला असे आर्कची नेम लिहायचे ज्याचं एंड पॉइंट काय असणार आहे, दिस इज अ M, S अँड दिस इज अ M. हे 2 लेटर एंडला आले पाहिजेत. दिस इज अ एंड पॉइंट म्हणजे स्टार्ट कुठून झाला पाहिजे, आयदर फ्रॉम S पासून स्टार्ट करा अँड M ला एंड करा. So which one is two arc? This SLM. So how we writing this answer? Arc SLM. S पासून स्टार्ट केलं, M ला कंप्लीट केलं, SLM. And next arc is arc which SNM. Arc SNM. So yes, this is my 2 end point. So in this way you can write a name of a arc. Thank you.